तर रामराम मंडळी. मंडळी, संध्याकाळी 5 वाजताची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते की मोदीजी आता काय घोषणा करतील. ते सिंदूरबद्दल बोलतील की H1B1 व्हिजाबद्दल बोलतील की अजून काय रिटायरमेंट वगैरे घेतील. याच्याबद्दल लोक तर्कवितर्क करत होते. पण साहेबांनी येऊन तेच सांगितलं की उद्यापासून GSTचा उत्सव सुरू होणार आहे. अरे मोदी साहेब, तुम्ही चांगलंच केलं की GSTचे रेट कमी केले. पण हे आम्हाला माहीत आहे हो साहेब. पेपरमध्ये एवढ्या करोडांच्या ॲडव्हर्टाईज आम्ही बघितलेल्या आहे. आम्हाला माहिती आहे आता फक्त 5 आणि 18% असे दोनच दर राहिले आहे. आणि 99% हे माहीत नव्हतं की 99% आता गोष्टी 5%च्या GSTमध्ये येतात. तर साहेब, हे पहिलेच करायला पाहिजे होतं. पहिलेच रेट वाढवून ठेवले तुम्ही आणि आता कमी केले. ठीक आहे, देश आहे, दुरुस्त आहे. पण साहेब, आम्हाला खूप मोठी उत्सुकता होती आता काय नवीन तुम्ही अपडेट देता. मागच्या वेळेस जसं तुम्ही सांगितलं होतं 8 वाजता येऊन तुम्ही विड्रॉ करून जी नोटबंदी जाहीर केली होती, तसं काय आम्हाला काय वाटलं. हे तर रोजचंच आहे हो साहेब. GSTचं धमाका आम्हाला माहितीच आहे. तुम्ही चांगलं काम केलं. GSTबद्दल काही वाद नाही त्याच्यात. पण यार, आता आमच्यासारखे जे लोक आहे, जे सकाळभरापासून वाट पाहत होते, किंवा मीडियामधले लोक, ते म्हणत होते यार कुछ तो आज बडा होने वाला आहे. कारण तिकडे टॅरिफ वाढवला आहे USनी. तर मोदी साहेब पण काहीतरी गेम करतील. तर मोदीजी आम्हाला काहीतरी थोडं नवीन पाहिजे होतं. मोदी साहेब, एखादा 5 वाजता एखादा धमाका करायचा असता, नाही का एखादा एक बॉम्ब फेकून मारला असता पाकिस्तानवर, सांगितलं असतं रे मिसफायर झालं म्हणून. असं काहीतरी घडामोड केली पाहिजे होती यार. त्याचीच तर आम्ही वाट पाहत होतो. ठीक आहे, तुम्ही GSTचे रेट्स नवीनच्याबद्दल घोषणा केली, ते आम्हाला समजलं. आता परत हे आम्ही ते न्यूज ॲड आणि हे सर्व बघतच होतो. आता परत मन की बातमध्ये हेच तुम्ही जर सांगाल तर थोडं कंटाळा येईल. तेच ते पण होईल. चला ठीक आहे, आता सध्या तर याच्यानेच काम जमवून घेऊ. बस ही न्यूज कव्हर करायची होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.